राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे। त्यानंतर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबर या कालावधीत होणार आहे। त्या कालावधीत कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता नसते। त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका 19 डिसेंबर नंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे। या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे। त्यानंतर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून सुरू होईल। हे अधिवेशन 19 डिसेंबर पर्यंत सुरू असणार आहे। अधिवेशनाच्या कालावधीत कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता नाही। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे। या निवडणुका 19 डिसेंबर नंतर म्हणजे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरच होणार आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 2026च्या जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात होतील। त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षा असणार आहेत। त्यामुळे पालिकेच्या निवडणुका मार्च महिन्यानंतरच होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत। त्यानुसार नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये तर जानेवारीत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील। पण महापालिका निवडणुकीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाकडे करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।